भावली डॅम आणि रिसॉर्ट परिसरात वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकाच्या सुरक्षेची धिवंडे काढणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। सोमवार दिनांक 12 सायंकाळी 6च्या सुमारास नाशिक रोड येथील एका कुटुंबावरती स्थानिक गुंडांनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड आणि बेसबॉल स्टिकने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी समोर आली। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 BSNS अंतर्गत खुनाचा प्रयत्न, लूटमार, विनयभंग आणि बेकायदेशीर जमाव जमावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे। अशा पर्यटन स्थळाच्या ठिकाणी घडलेल्या अशा घटनेमुळे महाराष्ट्र हादरलाय। ही घटना कशी घडली सविस्तर समजून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नाशिक रोड येथील भागवत कुटुंबीय सोमवारी त्यांच्या MH15 KQ 1337 कारने भावली डॅम जवळील रिसॉर्ट परिसरामध्ये गेले होते। सायंकाळी धबधबा पाहत असताना 2 स्थानिक तरुणांनी महिलेकडे बघून शिट्टी वाजवली। महिलेच्या पतीने हटकले असता तेथे 8 गुंड जमा झाले आणि त्यांनी पतीला धक्काबुक्की केली। हे पाहून इतर नागरिकांनी भागवत कुटुंबियाला तिथून जाण्यास सांगितले, पण महिलेचे छेड काढणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारल्याचा राग आल्यानं या गुंडांनी 7 किमी अंतरपर्यंत आणि घोटी टोल नाक्यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी या कुटुंबियाच्या कारचा पाठलाग करत कारच्या काचा फोडल्या। महिलेचा विनयभंग करत मोबाईल आणि सोन्याची साखळी लुटण्यात आली आहे। घटनास्थळावरून कुटुंब कारने 5 किमी पुढे आल्यानंतर गुंडांच्या कारने MH46 BE 3721 पाठलाग करत भागवत यांची कार अडवली। रॉडने कारच्या काचा फोडल्या। भागवत यांनी कार नाशिकच्या दिशेने नेली असता दोघांनी दुचाकीने MH15 K 4502 पाठलाग केला। घटनेत भयभीत झालेल्या या पीडित कुटुंबाने थेट अंबड पोलीस ठाणे गाठून तक्रार केली। टोल नाक्यावर हल्ला होईपर्यंत यंत्रणा सुस्तच का असा प्रश्न उपस्थित होतोय। धबधब्यापासून ते थेट घोटी टोल नाक्यापर्यंत एका कुटुंबाचा पाठलाग होतो, त्यांच्यावर सशस्त्र हल्ला होतो। महामार्गावर आणि टोल नाक्यावर CCTV कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि महामार्ग पोलीस असताना तरीही कोणी मदतीला आले नसल्यानं संताप व्यक्त केला जात आहे। पावसाळ्यात हजारो पर्यटक भावली डॅम परिसरात येत असतात। स्थानिक गुंडांच्या टोळक्यांनी या परिसराला अड्डा बनवला आहे। पर्यटक, महिलांना टार्गेट करणे, दादागिरी करणे हे प्रकार नित्याचे आहेत। ग्रामीण पोलिसांनी या प्रवृत्तींना ठेचण्याची मागणी होत आहे। या घटनेमधील गुंडांच्या कारचा क्रमांक MS46 BE 3721 पोलिसांना मिळाला आहे। अंबड पोलीस संशयितांचा शोध घेत असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळणार असल्याचा दावा केला आहे। भागवत यांनी कार मागे घेत नाशिकच्या दिशेने नेले असता दुचाकीनं आलेल्या दोघांनी पुन्हा कार अडवली आणि समोरील काच फोडली। यात महिलेचा चेहऱ्याला आणि डोळ्याला गंभीर इजा झाली। पतीने प्रतिकार केला असता त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी देखील वर पडून घेतली गेली। घडलेल्या घटनेवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की इगतपुरी जवळील भावली धरण परिसरामध्ये गुंडांनी भर दिवसा पर्यटकावरती हल्ला केल्याची बाब अत्यंत संतापजनक आहे। या गुंडांनी तब्बल 10-12 किलोमीटर पर्यंत पर्यटकाच्या गाडीचा पाठलाग केला, त्यांच्या वाहनांची तोडफोड केली, महिलांचा विनयभंग केला, पुढे त्यांना अडवून लूटमार केली। अगदी बिहारलाही लाजवेल असा हा अमानुषपणे प्रसंग महाराष्ट्रामध्ये घडणे हे गृह विभागाचे फार मोठे अपयश आहे। गुंडांना कायद्याचा, पोलिसांचा, गृह विभागाचा धाक नाही हेच या प्रसंगातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्याचे समजत आहे। या सर्व आरोपींची कसून चौकशी व्हावी व सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। नाशिक पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी म्हणाले की 12 जुलै रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि विनयभंगासारखी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सुरुवातीला अंबड पोलीस ठाण्यामध्ये 0 FIR नोंदवून गुन्हा इगतपुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला। घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी आतापर्यंत 9 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। फरार आरोपींपैकी एकावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत।